नमस्कार. मी आज तुम्हाला 3 डिटॉक्स ड्रिंक करून दाखवणार आहे. त्यासाठी मी साहित्य घेते बघा. पहिली ड्रिंक आहे वॉटरमेलनची. त्यासाठी मी 1 बाउल वॉटरमेलनचे तुकडे घेतलेत, थोडासा पुदिना घेतला आहे आणि 1 लिंबू रस 1 चमचा घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं अद्रक घातलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आणि थोडंसं मीठ टाकते मी काळं. मीठ नाही वापरलं तरी चालतं. तुम्हाला तर वजन कमी करायचं असेल तर मीठ कमी वापरा किंवा नाही वापरलं तरी चालतं. हे झालेलं आहे बघा. आता हे मी गाळणीत घालून गाळून घेते. ह्यामध्ये काहीच राहत नाही. राहिलेला चोथा हा आपण कुंडीतल्या झाडांना घातला तरी पण चालतो. खूप छान आहे आणि शरीर डिटॉक्स होतं. सकाळी योगा किंवा व्यायाम केल्याच्या नंतर हा घेतला तरी चालतो किंवा संध्याकाळी चहाच्या टायमाला घेतला तरीसुद्धा चालतो. ह्या तिन्ही ड्रिंक संध्याकाळी चहाच्या टायमाला घेतल्या तरी पण चालतात किंवा सकाळी आपण व्यायाम वगैरे करून येतो त्याच्यानंतर घेतलं तरीसुद्धा चालतं. आता दुसरी ड्रिंक आहे डिटॉक्स ड्रिंक. दुसरी आहे ABC ड्रिंक. ABC म्हणजे ॲपल, कॅरट आणि बीट. हे आपल्या शरीरासाठी खूप फायदा होतो याचा. ह्याचे सर्व तुकडे करून घेतलेले आहेत. अर्धं ॲपल अर्धं बीट घेतलं तरीसुद्धा चालतं. 1 ग्लाससाठी पुदिना घातला थोडा त्यात आणि थोडंसं अद्रक पण घातले आणि अर्धा ग्लास पाणी घालून हे सर्व वाटून घ्यायचं. बीट हे लिव्हर डिटॉक्सिंग करतं. गाजरमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतं आणि ॲपल हे विषारी पदार्थ बाहेर काढतं आपल्या शरीरातलं. त्याच्यामुळं ही ड्रिंक खूपच फायदेशीर आहे आपल्या शरीराला. ह्यामध्ये पुन्हा मी थोडं पाणी घालून काढलेलं आहे, त्याच्यामुळे ह्यामध्ये पण काही राहत नाही. तुम्ही हे झाडांना कुंडीतल्या घालू शकता किंवा पराठा वगैरे केला त्यामध्ये सुद्धा घालू शकता, पण यामध्ये काय राहत नाही एवढं. असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक जर घेतल्या तर आपले वजन कमी व्हायला खूपच याचा फायदा होतो. चहाऐवजी ह्या ड्रिंक घेतल्या तरी पण चालतात. आता तिसरी ड्रिंक दाखवणार आहे मी. ह्यामध्ये मुठभर पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे, थोडा अद्रक घेतलेला आहे, पुदिना घेतला आहे आणि ॲपल घेतलेला आहे अर्धं. ह्यामध्ये काकडी पण वापरू शकता तुम्ही. ह्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्स करून हे बारीक करून घ्यायचं. ह्या तिन्ही ड्रिंक खूप फायदेशीर आहेत शरीराला. नक्की करून बघा. प्यायला पण ह्या इतक्या हे लागत नाहीत, टेस्टी लागतात. मी ह्या दोन्हीमध्ये मीठ वापरलेलं नाही आहे आणि असं पूर्ण त्यातलं गाळून घेतल्यामुळं पचायला पण त्या हलक्या होतात, लगेच पचतात त्या. ही पण झालेली आहे आता तयार. मी स्वतः ह्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे मला ह्याची चव माहिती आहे. खूप छान लागते, अजिबात बेचव लागत नाही. नक्की करून बघा आणि घ्या. ह्याचा शरीराला खूप फायदा होतो.